असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पडतो? डास. नाही. ते श्वान. बरोबर. आता मी काय? असा कोण आहे ज्याला 4 पाय आहेत तरीही तो चालू शकत नाही? खुर्ची.
ममाज्ञया पत्रं लिख ममाज्ञया न तेन लिखितं पत्रं न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लङ्घिता पितुराज्ञा न लङ्घिता. तर आपण एकेका चरणाचा अभ्यास करूया. पहिला आहे वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः. वृक्षाग्रवासी यामध्ये समास झालेला आहे. कुठला समास झालाय बघूया. वृक्षस्य अग्रे वसति सह वृक्षाग्रवासी या ठिकाणी बहुव्रीही समास झालेला आहे. याचा अर्थ होतो झाडाच्या शेंड्यावर राहणारा. तीन शब्द होते यात. वृक्ष, अग्र आणि वास. वृक्ष शब्दाचा अर्थ आपण झाड केला. अग्र म्हणजे झाडाचा वरचा भाग म्हणजे झाडाचा शेंडा आणि त्या शेंड्यावर निवास करणारा म्हणजे राहणारा. त्याचा अर्थ समजला. त्यानंतर च हे या ठिकाणी अव्यय आहे. ठीक आहे. याचा अर्थ त्यांनी केला आहे. आपण साधारणतः आणि असं म्हणतो पण इथं पण या अर्थाने आपण घेतला. झाडाच्या शेंड्यावर राहणारा पण पक्षीराज. पक्षीराज यामध्ये पण समास झाला. पक्षीणाम राजा. षष्ठी तत्पुरुष. मला सांगा
त्याचा अर्थ होतो 3 डोळे असणारा. हे अव्यय आहे, त्याचा अर्थ आपण बघितला पण. शूलपाणी, शूलपाणी. तर तुझ्या पुढे वाच. शूलपाणी. शूलं पाणौ यस्य सः बहुव्रीहि समासः त्रिशूलधारी. बहुव्रीही समास झाला आणि त्याचा अर्थ आहे त्रिशूलधारी. त्रिशूळ धारण करणारा कोण आहे? शंकर. तर इथं शंकरासाठी प्राप्त आहे. ठीक आहे. लिंग ह्या अव्ययाचा आपण अर्थ काढून शिकलेला नाही. पूर्ण चरणाचा अर्थ काय होतो? 3 डोळे असणारा पण त्रिशूळधारी शंकर नाही. आपल्याला माहिती आहे 3 डोळे असणारा कोण आहे? शंकर. पण इथं त्या अर्थाने नाही. तर आता तो कोण आहे तुम्हाला ओळखायचं आहे. 3 डोळे असणारा त्रिशूळधारी शंकर नाही. ठीक आहे. चरणाचा अर्थ. मग वस्त्रधारी नच सिद्धयोगी. मग वस्त्रधारी समास होतोय. मग वस्त्रम धारयति सः बहुव्रीहि समास. मग वस्त्रम धारयति सः. या ठिकाणी मग शब्दाचा अर्थ वल्कले असा केला आहे. वल्कल म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? वल्कल हे एक विशिष्ट वस्त्र आहे जे संन्यास किंवा वनामध्ये जे लोक राहतात ते परिधान करतात. ते झाडाच्या एका विशेष सालीपासून बनलेलं असतं. तर असं वस्त्र धारण करणारा म्हणजे धारण करणारा. सिद्धयोगी समास झालाय. सिद्ध योगी. सिद्ध योगी कर्मधारय. वल्कले धारण करणारा पण सिद्धयोगी साधू महात्मा सिद्धयोगी शब्द येतात. काय अर्थ आहे या चरणाचा? वल्कले धारण करणारा पण सिद्धयोगी नाही. दुसऱ्या चरणाचा अर्थ.
दर्यावण्याचा अर्थ बघूया. जलम शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे. नपुंसकलिंगी शब्द आहे आणि त्याचं हेच एक प्रकार आहे म्हणजे पाणी. बिभ्रण शब्दाचं रूप बघूया आपण. वेदांनी वाचले बिभ्रण शब्दाचं रूप वाचले. बिभ्रण गृहभावाने उभयपदी सकलमुखः रत्नांतकाः दुर्गंधः रत्नांतकाः एकवचन धारण करतो. धरून धारण करणारा. पण जर बघितलं तर नाही, काय नाहीये, घट म्हणजे घडा किंवा मेघ. अंकिता या चरणाचा अर्थ वाच. काय लिहिलंय? पाणी धारण करणारा, पण घडा नाही, मेघ नाही. पाणी धारण करणारा आहे. पाणी कोण धारण करू शकतं? एक तर घडा किंवा मेघ. आणि काय म्हणतात? पाणी धारण करणारा आहे पण तो घडाही नाहीये, मेघही नाहीये. तर आपण आता पूर्ण श्लोकाचा अर्थ बघितला. त्याचं मला उत्तर द्यायचं. या प्रलेखिकेचं उत्तर तुम्हाला मी सांग. वृक्षाग्रवासी नच पक्षीराज. झाडाच्या शेंड्यावर राहतो पण तो गरुड नाही. त्रिनेत्रधारी नच शूलपाणी. 3 डोळे आहेत पण तो शंकर नाही. वस्त्रधारी नच सिद्धयोगी. वल्कले धारण करणारा आहे पण तो कोणी योगी किंवा महात्मा नाही. जलमच बिभ्रण न घटो न मेघ. पाणी धारण करणारा आहे पण घट नाही किंवा मेघ नाही. तर सांग याचं सांग. हे काय? बाई नारिकेळ फलम. छान सांगितलं. तर या प्रहेलिकेचं उत्तर होतं नाळ. तर तुम्ही हे सगळे शब्द लक्षात ठेवा. वृक्षाग्रवासी, त्रिनेत्रधारी, वस्त्रधारी. समजला या प्रहेलिकेचा अर्थ? ठीक आहे. तर पुढची पाहूया. तातेन कथितं पुत्र पत्रं लिख ममाज्ञया. तातेन कथितं पुत्र ममाज्ञया पत्रं लिख. तातेन अकारान्तः पुल्लिङ्गः तात शब्दः. मला सांगा, मागच्या वर्षी तुम्ही अकारांत पुल्लिंग कुठला शब्द शिकले? मागच्या वर्षी राम. राम शब्दाचं रूप म्हणून दाखवशील? राम रामो रामा. रामम रामो रामा. राम रामेण. रामेण. छान. रामेण प्रमाणे
तेन पत्रं लिखितं पितुराज्ञा न लंघिता न तेन पत्रं लिखितं पितुराज्ञा न लंघिता म्हणजे अव्यय बघितला आपण नाही असावं तेन तेन म्हणजे त्याने त्याने म्हणजे कोणी पुत्राने वा त्याने पत्रम शब्दाचा अर्थ बघितला आपण पत्र लिखितम मगाशी आपण जे कथितमचं रूप बघितलं होतं त्याप्रमाणेच लिखितम हे रूप आहे तर लिहिले नाही पितुराज्ञा या ठिकाणी संधी झाली आहे पितु आज्ञा वडिलांची आज्ञा न म्हणजे नाही लंघिता हा याचा अर्थ होतो ओलांडली नाही या चरणाचा अर्थ काय झाला न तेन पत्रं लिखितं पितुराज्ञा न लंघिता याने पत्रही लिहिलं नाही पण वडिलांची आज्ञाही मोडली नाही वडील त्याला आज्ञा देतात की तू पत्र लिही पण त्याने पत्रही लिहिलं नाही आणि वडिलांची आज्ञाही मोडली नाही तर काय असेल याचं उत्तर काय झालं असेल यात सांगू शकेल कोणी न ते न म्हटल्यानंतर जर का आपण तिथला स्पेस कमी केला किंवा ते दोन शब्द एकत्र केले तर ते न ते न असं नम्रतेने असं त्याचा अर्थ होऊ शकतो. बरोबर या ठिकाणी जर हे दोन शब्द आपण जोडले न ते न तर याचा अर्थ होतो नम्रतेने म्हणजे काय नम्रतेने त्याने पत्र लिहिले आणि वडिलांची आज्ञा किंवा वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन सुद्धा केलं नाही तर समजलं मला या श्लोकाचा अर्थ तर दोन्ही श्लोकांचे अर्थ समजले दोन्ही प्रहेलिकांचे अर्थ समजलेत का तर सगळ्यांनी आता पहिला पुस्तक बंद करा तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मला. पहिला प्रश्न आहे प्रहेलिका म्हणजे काय कोण सांगेल कोणी प्रहेलिकेचा अर्थ म्हणजे कोण दुसरा प्रश्न आहे वृक्षाग्रवासी ही प्रहेलिका आपण बघितली त्या प्रहेलिकेमध्ये नारळासाठी वापरलेले विशेषण सांगा अजून अजून काय श्रावण वृक्षाग्रवासी हा ऋतुजा सांग स्वपस्त्र हां तिसरा प्रश्न आहे तातेन कथितम ही प्रहेलिका आपण आता पाहिली त्यामध्ये त्या
त्यानंतर आता जोड्या लावा, यांची उत्तरं द्यायचे. तर तुझं इकडे विशेषण दिले आणि इकडे विशेषण आहे. तर तुम्हाला जोड्या लावा. तर पहिलं आहे त्वग वस्त्रधारी. सिद्धयोग. अंकिता वृक्षाग्रवासी. वृक्षाग्रवासी. त्रिनेत्रधारी. माझी दोन्ही सांगू. सांग. त्रिनेत्रधारी शिरवाणी. जलंध विद्यन योगजाननी. छान. आता तुमच्यासाठी गृहपाठ आहे. आज आपण जे अभ्यासले आहेत 2 मोठे लेखकांचा अनुवाद करून उद्या घेऊन ये.